तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये पोलीस दोषी नाहीत का, असाही सवाल विचारण्यात येतोय. पाहूया. फरार झाल्यानंतर राजेंद्र हगवणे औंध रुग्णालयात होता, पण त्याला पोलिसांनी अटक केलीच नाही. 20 मे रोजी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी कसपटे कुटुंबीय वारजे पोलीस ठाण्यामध्ये गेले होते. आमची हद्द नाही असं सांगत पीआय विश्वजित कायंगडे यांनी तक्रारच घेतली नाही. बावधन पोलीस स्टेशनचे पीआय विजय विभूते यांनीही कसपटे कुटुंबियांची तक्रार घेतली नाही. निलेश चव्हाण विरुद्ध बाळाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. हगवणेंची मोठी सून मयुरीनं नोव्हेंबर 2024 मध्ये मारहाणीची तक्रार पौड पोलीस ठाण्यामध्ये केली होती. गुन्हा दाखल होऊन देखील पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी कारवाई केली नाही. मयुरी जगतापच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवीचा जीव कदाचित वाचू शकला असता, तिचा जीव गेला नसता. निलेश चव्हाणच्या बायकोची तक्रार गांभीर्याने घेतली असती तर तो आज मोकाट नसता. निलेशच्या लॅपटॉपवरील अश्लील चित्रफितीमध्ये असणाऱ्या महिलांशी जबरदस्ती झाली का, याचीही चौकशी करण्यात आलेली नाही.